या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित मनीषा माने यांच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाने 17 मे पर्यंत मुदत मागितली आहे। त्यामुळे जामिनीवरील सुनावणी लांबवली असतानाच पोलिसांनी मनीषा यांची कोठडी मागितली आहे। पोलीस शनिवारी नाही तर मंगळवारी मनीषा यांना न्यायालयात हजर करतील असे सूत्रांनी सांगितले। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास अधिकाऱ्यांना मनीषा यांच्याकडून ठोस असे काहीच हाती लागले नाही। त्यांच्या घराची झडती घेतल्यावर देखील पोलिसांना काही मिळाले नाहीत। कोठडीत केलेल्या तपास त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही। त्यामुळे सध्या मनीषा यांच्याकडे अधिक तपास करून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती। या 14 दिवसात पोलिसांनी निश्चितपणे काहीतरी ठोस पुरावे मिळतील आणि मनीषा यांना पुन्हा कोठडीत घेतली जाईल असा सर्वांचा विश्वास होता, पण तसे झालेच नाही। आता मनीषा यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाला न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी कागदपत्र देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनीच मुदत मागितली आहे। त्यामुळे तपास अजूनही प्राथमिक अवस्थेतच असल्याचा दबका आवाज पोलिसांमधूनच ऐकू येत आहे। आता मनीषा यांना न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी 25 दिवसात नेमकं काय तपास केला आणि आणखी कोणत्या मुद्द्यांवर तपास करायचा राहिला आहे या बाबी समोर येणार आहेत। त्यावेळी मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार असून त्याकडेही सर्वांचे लक्ष लागणार आहे। रुग्णालयातील आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात मनीषा मानेंचा सखोल तपास करायचा आहे। त्यासाठी न्यायालयीन कोठडीतील मनीषा यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला होता। तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला असल्याने मध्यवर्ती कारागृहातून मनीषा यांना न्यायालयात हजर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पोलीस कोठडीत घेऊन मनीषा यांच्याकडे पुन्हा एकदा पोलीस आर्थिक मुद्द्यांवर तपास करणार आहेत। त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी मनीषा यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणामुळे आत्महत्या केली का असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या मोबाईलच्या सीडीआर मध्ये नेमके काय आढळले त्या लोकांकडे चौकशी केली का? डॉक्टर शिरीष, डॉक्टर उमा, डॉक्टर अश्विन यांच्यासमोर रुग्णालयात फाडलेल्या चिठ्ठीचे तुकडे गेले कुठे? कोट्यावधींची प्रॉपर्टी असलेले डॉक्टर वळसंकर 17 वर्षांपासून कार्यरत मनीषा यांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे आत्महत्या करतील का? डॉक्टरांचे रुग्णालय व घरातील आत्महत्येत आदल्या दिवशीच्या सीसीटीव्हीत नेमकं काय आढळले? डॉक्टरांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत मनीषाशिवाय दुसऱ्या संशयितांची चौकशी का होत नाही? मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।